नमस्कार. आजच्या घडामोडी बातम्या आज आपल्यासमोर सादर करीत आहे. बघत रहा भारत न्यूज 24वर. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, पिंडीत राहिली गर्भवती. भंडारा कोर्टाने आरोपीला सुनावली 12 वर्ष आश्रम कारावासाची शिक्षा. तसेच बघत रहा 16 वर्ष अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या धीरज संतोष झिंगरे वय 26 वर्ष राहणार पालांदूर तहसील लाखनी जिल्हा भंडारा या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा राजेश अस्मार यांनी पॉक्सो कायद्यांतर्गत 12 वर्ष आश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी 13 मे 2018 रोजी पालांदूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुरुवातीला भांडवी कलम 363 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुलगी सापडल्यानंतर तिने सांगितले की आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती गर्भवती झाली. यानंतर आरोपी विरुद्ध भांडवी कलम 376 आणि पोक्सो कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला भांडवी कलम 376 अंतर्गत 12 वर्ष आश्रम कारावास आणि 20,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास, कलम 363 अंतर्गत 3 वर्ष आश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास आणि पोक्सो कलम 452(6) अंतर्गत 12 वर्ष आश्रम कारावास व 20,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबादास सुनगार यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील दुर्गा तलमले यांनी युक्तिवाद केला. सादर केलेले पुरावे व साक्षी विचारात घेऊन न्यायाधीश राजेश अस्मार यांनी 8 मे रोजी आरोपीला शिक्षा सुनावली. सरकारातर्फे ॲडव्होकेट दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली तर परवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार सुहास घडले यांनी सहकार्य केले. बघत राहा अशाच घडामोडी बातम्या. काय हे प्रेमसंबंधातून जन्मलेले बाळांच्या शोषणाचे काय होईल? असे प्रेमसंबंधातून जन्मलेले बाळ सध्या त्या तरुणीकडे असून ती आपल्या आईवडिलांकडे राहत आहे. या घटनेला 7 वर्षे टोटले असून सध्या ती बाळ 6 वर्षाची झाली आहे. या बाळाचे भविष्य आणि पोषणाचे काय प्रश्न याचा कायम आपण समोरच बघू. बघत राहा अशीच नवीन अपडेट फक्त भारत न्यूज 24वर. प्रमोद दुबे यांची खास अपडेट. नमस्कार.